ॐ यो भूतं च भव्यं च सर्वं यश्चाधितिष्ठति स्वर्यस्य च केवलं तस्मै ज्येष्ठाय ब्रह्मणे नमः। धर्म आणि विज्ञान. लेखक डॉक्टर ब्रह्ममुनी वानप्रस्थी अर्थात प्राध्यापक डॉक्टर सु. ब. काळे. प्रकाशक आर्य समाज, परळी वैजनाथ, जिल्हा बीड. दानशूर महिला माता शांतीदेवी मायर यांच्या सहायता निधीतून सदर ग्रंथ प्रकाशित होत असल्याने या ग्रंथाची किंमत अत्यल्प ठेवण्यात आली आहे. परोपकाराय सताम विभूतय. ग्रंथ प्रकाशनास सहकार्य माता शांतीदेवी मायर, लंडन. सदरील धर्म आणि विज्ञान या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजसेविका व दानशूर आर्य महिला माता शांतीदेवी मायर यांचे अपूर्व आर्थिक सहकार्य लाभले आहे. त्यांनी महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेत स्थापन केलेल्या श्रीमती शांतीदेवी मायर निर्माण व सेवा स्थिर निधी च्या व्याजाद्वारे प्राप्त धनराशीतून हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. माताजींच्या मदतीमुळे प्रस्तुत ग्रंथ मूळ किमतीपेक्षा अल्प दरात वितरित करण्यात येत आहे. यास्तव मायर माताजींचे मनःपूर्वक धन्यवाद. परमेश्वर त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्य प्रदान करो, ही प्रार्थना. माता शांतीदेवी मायर यांचा अल्प परिचय. दिनांक 16 ऑगस्ट 1918 रोजी नैरोबी, आफ्रिका येथे जन्म. आई रतनदेवी, मूळ भारतीय पंजाबी व वडील राधाकृष्ण दोसाज या आर्य समाजी मातापित्यामुळे बालपणापासूनच मनावर सुसंस्कार. आर्य कन्या विद्यालयात शिक्षण. आरोग्य परिचारिका बनून रोग्यांची सेवा. पुढे लंडनमध्ये नर्स म्हणून शासकीय सेवेत रुजू. 1939 मध्ये दिवानचंदजी मायर, पंजाबी यांच्याशी विवाह. सुखी गृहस्थाश्रम. मुलामुलींचे शिक्षण, विवाह व त्यांच्या स्थैर्यानंतर सामाजिक कार्याकडे वळण. पतींच्या मृत्यूनंतर इंग्लंड सरकारकडून मिळणाऱ्या निवृत्ती वेतनातून अनेक शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक संस्थांना आर्थिक मदत. भारतातील वरगड, ओरिसा जिल्ह्यातील गुरुकुलास आर्थिक मदत. त्यांची मैत्रीण श्रीमती कैलाश भसीन तसेच लंडनमध्ये वैदिक धर्माची प्रचारधुरा सांभाळणारे महाराष्ट्रीयन 2 आर्य विद्वान डॉक्टर तानाजी आचार्य व डॉक्टर रामचंद्र शास्त्री यांच्याकडून परळी येथील श्रद्धानंद गुरुकुल आश्रम व इतर उपक्रमांची माहिती मिळताच विद्यार्थी वसतिगृह, गौशाळा, आयुर्वेदिक रुग्णालय इत्यादींच्या निर्मितीसाठी लाखो रुपयांचा निधी पाठविला. महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेस ही मानव जीवनोपयोगी योजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्रदान करीत दानधर्माची गंगा सतत प्रवाहित ठेवली. वयाची 90 ओलांडून देखील परोपकाराची दिव्य भावना आजही हृदयात घर करून आहे. निर्मळ मन, पवित्र अंतकरण, सात्विक वृत्ती, मनमिळावू स्वभाव, ईश्वरावर अढळ श्रद्धा व वैदिक सिद्धांतावर पूर्ण विश्वास ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. अशी ही आर्य महिला म्हणजे अनेकांसाठी प्रेरणा दीपिका होय. लेखकाचा परिचय. डॉक्टर ब्रह्ममुनीजी अर्थात प्राध्यापक सु. ब. काळे यांचे संपूर्ण जीवन म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड होय. त्यांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी वेचले. त्यांचा जन्म उमरगा तालुक्यातील औराद या छोट्याशा गावी इसवी सन 1937 साली एका सामान्य कुटुंबात झाला. आई वडिलांची छत्रछाया बालपणीच लोपली. बहीण शांताबाई व इतर सत्पुरुषांनी त्यांना मायेची सावली दिली.
अनंत हालअपेष्टा सहन करीत त्यांनी अतिशय कष्टाने 10वी पर्यंतचे शिक्षण गुंजोटीच्या श्रीकृष्ण विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात पूर्ण केले. थोर समाजसुधारक व वेदांचे प्रसारक पूज्य हरिश्चंद्र गुरुजी अर्थात स्वामी श्रद्धानंद हे त्यांच्याच गावचे असल्याने बालपणापासूनच त्यांना वेदांच्या सत्य तत्वज्ञानाचे धडे मिळत राहिले. गुरुजीमुळेच महर्षी दयानंद व आर्य समाजाची विचारसरणी त्यांच्या जीवनात रुजली. बौद्धिक क्षमता आणि प्रखर आत्मबळ या ईश्वरीय तत्वांना त्यांनी प्रयत्नांची जोड दिली. मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विषयाची पदव्युत्तर परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ उमरगा व परभणी येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले. डॉक्टर S.T. टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्लासिफिकेशन ऑफ पायरोनॉमिसिटीज या विषयावर PhD मिळवली. त्यानंतर इसवी सन 1969 ते 2001 पर्यंत परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात अधिव्याख्याता, विभाग प्रमुख, शोध निर्देशक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे कार्य केले. अध्यापन विषयाबरोबरच ते अध्यात्म, वैदिक तत्वज्ञान, निसर्गोपचार, आयुर्वेद इत्यादी विषयांचेही गाढे अभ्यासक बनले. विद्यार्थ्यांवर मानवीय मूल्यांचे संस्कार देऊन त्यांनी अनेकांचे जीवन घडविले. सामाजिक कार्यात अतिशय निष्ठेने पुढाकार घेतला. मनुष्यकृत जाती व्यवस्थेला तडा देऊन त्यांनी आंतरजातीय व आंतरप्रांतीय विवाह केला. त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती डॉक्टर विमलादेवी काळे यांची त्यांना प्रत्येक सामाजिक कार्यात मोलाची साथ मिळत आहे. आर्य समाजाच्या प्रचार कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉक्टर काळे यांच्या निस्वार्थ भावनेला व पवित्र उद्दिष्टांना परळीतील आर्य कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिले. म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर्य समाज ही संस्था विविध कल्याणकारी उपक्रमांचे केंद्रस्थान बनली आहे. महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेचे मंत्रीपद त्यांनी विशेष कर्तृत्वाने भूषविले. त्यांचे 6 वर्षांचे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टीने आर्य समाजाचा सुवर्ण काळच होय. आजही ते सभा, आर्य समाज व गुरुकुलाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. प्रखर सत्यनिष्ठा व स्पष्ट वक्तेपणामुळे त्यांनी समाजावर एक वेगळी छाप सोडली आहे. काही वर्षापूर्वी वानप्रस्थ दीक्षा घेऊन ते ब्रह्ममुनी बनले. त्यांचे समाजकार्य आजही तितक्याच नव्या उमेदीने प्रगतीपथावर आहे. ऋणाभिव्यक्ती जीवनाच्या खडतर प्रवासातील वेगवेगळ्या संघर्षमय वळणावर परमेश्वराने आत्मबळ, धैर्य व सामर्थ्य प्रदान केले. त्याच्या कृपेमुळेच सदरील धर्म आणि विज्ञान हा ग्रंथ प्रकाशित होऊ शकला. यास्तव तस्मै देवाय नमः. जन्मदात्या आईवडिलांमुळे सारे जग पाहण्याचे व प्रगती साधण्याचे भाग्य लाभले. म्हणून या प्रसंगी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मात पितरो वंदे. बाल्यावस्थेत आईवडिलांची छाया लुप्त झाल्याने अनेकांनी शैक्षणिक उन्नती साधण्यासाठी प्रेरणा दिली. अशा सर्व ज्ञात अज्ञातांना मानाचा मुजरा. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी आयुष्य वेचणारे थोर समाजसुधारक पूज्य हरिश्चंद्र गुरुजी अर्थात स्वामी श्रद्धानंदजी यांच्या मार्गदर्शनामुळे व वेद प्रतिपादित मानवीय मूल्यांच्या उपदेशामुळे शुद्ध वैदिक धर्मी व ऋषी दयानंदांचा अनुगामी बनण्याची अपूर्व संधी मिळाली. अशा थोर महात्म्याचे मी कोणत्या शब्दात ऋण व्यक्त करू. त्यांना शतशः धन्यवाद. प्रखर वैदिक धर्मी स्वर्गीय पंडित उत्तम मुनीजींच्या पथप्रदर्शनामुळे जीवन सुगंधित झाले. त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. जीवनभर सावलीप्रमाणे मोलाची साथ देणाऱ्या सुविद्य धर्मपत्नी डॉक्टर सौभाग्यवती विमलादेवीमुळे गृहस्थाश्रम सफल ठरला. या प्रसंगी तिच्यासह मुले, सुना व कुटुंबातील सर्व सदस्यांचे धन्यवाद. दानशूर आर्य महिला माता शांतीदेवी मायर यांच्या सहायता स्थिर निधीतून हा ग्रंथ अल्पदरात वितरित होतोय. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व दीर्घायुष्यासाठी कामना. परळी गुरुकुलाचे आचार्य शिवमुनीजी,
विज्ञान मुनिजी, पूज्य रामपालजी लोहिया, उग्रसेनजी राठोर इत्यादींचेही सहृदय आभार. विशेष म्हणजे अथ पासून इथेपर्यंत या ग्रंथाचे मोठ्या कौशल्याने व अतिशय परिश्रमपूर्वक शब्दांकन संपादन केल्याबद्दल माझे प्रिय मानसपुत्र प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार विशारद यांस शुभेच्छा. आर्य समाज परळीच्या सौजन्याने ग्रंथाचे प्रकाशन झाल्याबद्दल या संस्थेचे आभार. बाहेती ऑफसेट प्रिंटर्सचे संचालक व आर्य समाज व आर्य सभा प्रकाशन कार्यातील आमचे परम सहयोगी श्री बद्रीनारायणजी बाहेती यांनी या ग्रंथाचे मुद्रण आधुनिक संगणकीय पद्धतीने केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. डॉक्टर ब्रह्ममुनी वानप्रस्थी अर्थात प्राध्यापक डॉक्टर सु. ब. काळे. 125व्या बलिदान वर्षानिमित्त वेदोद्धारक, आद्यसुधारक, युगप्रवर्तक आणि राष्ट्रीय सामाजिक व आध्यात्मिक क्रांतीचे जनक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती ह्या थोर युगपुरुषास विनम्र अभिवादन. 2 शब्द. सध्या मानवी जीवन वैफल्यग्रस्त झाले आहे. प्रचंड धनसंपत्ती मिळवून सुद्धा मानव शाश्वत सुखापासून वंचितच राहिला आहे. साक्षर, सुसंस्कृत व सभ्य समजली जाणारी मंडळी सुद्धा यथार्थ ज्ञानाविना व्यर्थ भटकत आहे. धर्म आणि विज्ञान या 2 शब्दांचे चुकीचे अर्थ घेतल्यामुळे साऱ्या जगात भ्रम व वादंग माजले आहे. धर्माचे खरे स्वरूप आणि विज्ञानाची यथार्थता न समजल्याने मानव समाज खूप मोठे दुःख भोगत आहे. एकीकडे तथाकथित धार्मिक लोकांनी धर्मतत्वाला अंधविश्वासात अडकविले व विज्ञानाचे सत्य नाकारले, तर या उलट आधुनिक वैज्ञानिकांनी धर्म व अध्यात्म या तत्वांना दूर ठेवले. येथेच खऱ्या अर्थाने गफलत झाली आहे. धर्म व विज्ञान ही दोन्ही तत्वे वस्तुतः परस्पर पूरक आहेत. धर्माविना विज्ञान व विज्ञानाविना धर्म म्हणजे एक प्रकारे अज्ञान व अविद्याच होय. महर्षी दयानंदांनी या दोन्ही तत्वांची सुसंगत सांगड घालून जगाला मानवतेची शिकवण दिली. त्यांनी धर्मक्षेत्रात चालवलेला सावळा गोंधळ आपला सत्य वैदिक तत्वज्ञानाच्या आधारे थांबविला. माझे परमशिष्य डॉक्टर ब्रह्ममुनी डॉक्टर सु. ब. काळे यांनी धर्म आणि विज्ञान या ग्रंथात या दोन्ही तत्वांचे मार्मिक विवेचन केले आहे. सृष्टीमध्ये जे गूढ विज्ञान दडले आहे त्यांचे प्रतिपादन वेदशास्त्रांनी केले असे त्यांनी या ग्रंथात नमूद केले आहे. परमात्मा, आत्मा, बुद्धी, मन, इंद्रिय यांचे व्यापक स्वरूप आणि जड व चेतन तत्वांचे विस्तृत विवेचन या ग्रंथात झाले आहे. आत्मकल्याण हा धर्म आहे. यासाठी आम्हास मिळालेल्या साधनांचा वापर विवेक बुद्धीने केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सृष्टी तत्वांची व अध्यात्मांची मीमांसा केली पाहिजे. सत्य विवेक जागृत ठेवून सत्य जाणले व अनुभवले तरच निश्चितच शाश्वत सुख लाभते. यासाठी साधनरूप प्रकृती, साधकरूप आत्मा व साध्यरूप परमात्मा या तिन्हींचे ज्ञान आत्मसात करण्याची अत्यधिक गरज आहे. ब्रह्ममुनींनी या सर्व बाबींचे अनुभवपूर्ण विवेचन प्रस्तुत ग्रंथात केले आहे. या ग्रंथाच्या वाचनाने धर्म व विज्ञान याविषयीचे अनेक गैरसमज दूर होऊन सत्यार्थाची जाणीव होईल व जीवन पूर्णपणे विकसित होण्यास मदत मिळेल. या अथक परिश्रमाबद्दल मी ग्रंथाचे लेखक डॉक्टर ब्रह्ममुनी अर्थात डॉक्टर सु. ब. काळे यांना मनपूर्वक आशीर्वाद देतो. आर्य समाजाच्या संघटन व प्रचार कार्याबरोबरच त्यांनी यापुढे लेखणीच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा द्यावी हीच अपेक्षा. हा बहुमोल ग्रंथ भावी पिढीला मार्गदर्शक ठरो अशी कामना. श्रद्धानंद सरस्वती, प्रधान, महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा. शुभेच्छा. आदरणीय श्री डॉक्टर सु. ब. काळे अर्थात ब्रह्ममुनी यांचा धर्म आणि विज्ञान हा ग्रंथ प्रकाशित होत असल्याचे जाणून मनस्वी आनंद झाला.
गेल्या काही वर्षापासून आम्ही त्यांची या विषयावरील व्याख्याने ऐकत आहोत. या विषयावर त्यांचे सखोल चिंतन आहे. ईश्वरीय व्यवस्था व सृष्टी प्रक्रिया यावर आदरणीय सरांचे गंभीर चिंतन व मोलाचे विवेचन असते. मानव मात्राच्या कल्याणासाठी परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनादी काळापासून बरेच ज्ञान विज्ञान देऊन ठेवले आहे. सृष्टीच्या उत्तम व्यवस्थेचे क्रियान्वयन ईश्वर एका विशिष्ट गतीने करतो. या घडामोडींचा नियंता तो महान परमेश्वर आहे. तसेच सूक्ष्म व स्थूल शरीरावर नियंत्रण ठेवणारा आत्मा आहे. जो या सर्व तत्वांना जाणून विवेकपूर्ण कर्तव्य करतो तो सर्व शाश्वत सुखांना प्राप्त होतो. अशा विविध तत्वांचे विवेचन या ग्रंथात सोप्या भाषेत करण्यात आले आहे. सरांनी सांगितलेली धर्म आणि विज्ञानाविषयीची व्याख्या व संकल्पना आम्हाला या ग्रंथ प्रकाशनापूर्वीपर्यंत अभ्यासनास मिळाली नाही. जे सृष्टीत घडते त्याचे दिग्दर्शन वेदादी शास्त्रांमध्ये झाले आहे. ऋषी मुनींनी सृष्टीतील तत्वांचे अनुभव घेऊनच आर्ष ग्रंथांच्या माध्यमाने तत्वज्ञान मांडले आहे, असे सरांचे मत आहे. आता आम्हाला हे विचार ग्रंथाच्या माध्यमातून वाचावयास मिळतील. बहुप्रतीक्षित अशा या महान ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी लेखक पूज्य डॉक्टर ब्रह्ममुनीजी यांना हार्दिक शुभेच्छा. हा ग्रंथ हजारो वाचकांना सत्याची जाणीव करून देवो हीच कामना. आपला सोमेराव आचार्य, वैदिक धर्मप्रचारक, आर्य समाज, लंडन. ओम समर्पण. ज्यांच्या अजोड व प्रखर सैद्धांतिक निष्ठेमुळे माझ्या जीवनाला नवदिशा मिळाली अशा थोर तत्वज्ञ परमपूज्य उत्तम मुनीजींना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा ग्रंथपुष्प समर्पित. धर्म आणि विज्ञान या पुस्तकाची विषय सूची. 1. धर्म शब्दाचा गैरवापर. 2. सर्व संप्रदाय शाश्वत सत्यापासून दूर. 3. मतामतांचा गलबला का वाढला. 4. अध्यात्माची विडंबन. 5. राजकीय पुढाऱ्यांचे व्यर्थ प्रयत्न. 6. आधुनिक विज्ञान व भावनांच्या समस्या. 7. आधुनिक विज्ञान पण अपूर्णच. 8. खरे विज्ञान काय आहे. 9. निसर्ग आपणास काय सांगतो. 10. जीवन काय आहे. 11. ईश्वरीय नियम व न्याय व्यवस्था. 12. को अहम अर्थात मी कोण आहे. 13. मानवी जीवनाची सार्थकता. 14. जीवनावश्यक गोष्टी व त्यांचे प्राप्तिस्थान. 15. मानवाला काय हवे आहे. 16. सुखाचे स्वरूप व त्याची प्राप्ती. 17. दुःखाचे स्वरूप व त्याची कारणे. 18. शारीरिक सुख कशात आहे. 19. सूक्ष्म शरीराचे सुख कशात आहे. 20. मानसिक सुख कशात आहे. 21. बौद्धिक सुख कशात आहे. 22. आत्मिक सुख कशात आहे. 23. निसर्ग व ईश्वरीय शक्ती. 24. वेदादी शास्त्रांची प्रमाणे.